किचनपासून तर फ्री झाले, पण देवपूजेला मला लेट झालेला आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते आणि आज मला बेडरूमची साफसफाई करायची आहे. पण त्या अगोदर मला किचन, देवपूजा म्हणजे जीही ही आपली रोजची कामं आहेत रेग्युलर ते आवरायचे आहेत. मग त्यानंतर साफसफाईच्या कामाला मी सुरुवात करणार आहे. आणखीन कपड्याचं कामही बाकी आहे, पोटपूजाही बाकी आहे, पण त्या अगोदर मी करत आहे देवपूजा. तर देवांना स्नान घातलेलं आहे, देवपाट्यावर विराजमान केलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत. आज खूप सारी कलरफुल फुलं आहेत. तर देवपूजा झालेली आहे. आता करूया पोटपूजा. तर आज मी सुशाला बनवलेला होता, तर सुशाला खाऊन घेतला, म्हणजे बाकींच्याच झालेला आहे. आणखीन थोडाफार मी ठेवलेला होता, जास्त प्रमाणात बनवला, तर खाऊन घेतलेला आहे मीही. पोटपूजा झालेली आहे. आता लगेच कपडे धुवून घेऊया. म्हणजे कपडे मी वॉशिंग मशीनलाच लावते, पण यांचे कपडे अशा पद्धतीने मी हातानं धुते. म्हणजे अगोदर ब्रशनं छान घासून स्वच्छ धुते, मगच मशीनला लावते, कारण यावरती ग्रीसचे डाग वगैरे असतात. त्यामुळे अशा पद्धतीने मला ते स्वच्छ करावं लागतं. आणि या कपड्याला म्हणजे हे जे युनिफॉर्म असतो ना गॅरेजचा, त्याला 4-4 खिशा असतात. मग त्या खिशामध्येही खूप सारं असं जाऊन बसतं ना, ते पण उलटं करून स्वच्छ धुवून घ्यायचं असतं, मगच मशीनला हे कपडे लावायचे आहेत. आणि हे काल मी पीठ भरलेलं होतं, ते पोते पण मी धुवायला ठेवलेले होते. कवर आहे, पोते आहे, ते मी हातानं धुवलेलं आहे. म्हणजे पोते आहेत, पाय पुसणे आहेत, हे ते जे मशीनला धुवू शकत नाही ते हातानं मी धुवून टाकलेलं आहे. आणि बाकीचे सगळे कपडे मी इकडं आमच्या राजकुमारला सांगितलेलं आहे की ते मशीनमध्ये टाक आणि मशीन ऑन कर. तोपर्यंत हे कपडे मी म्हणजे पोते वगैरे मी जे धुवलेले होते ते मी वाळू घातलेले आहेत. वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे पाऊस नाही आहे. म्हणजे काल पाऊस खूप होता, आज वातावरण ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, आपण साफसफाईची कामं काढत आहोत, तर त्यावेळेत वातावरण ठीक असलं तर सगळं आपण उन्हाळ्यात टाकू शकतो. नाहीतर रिमझिम पाऊस चालू झाला, थंड वातावरण असलं, मग त्यावेळेमध्ये साफसफाईची कामं जर काढलो ना, खरंच बघा खूपच हे होतं. मग ते कुठं ठेवायचं, क्लीन करायचं, कुठं ठेवायचं, व्यवस्थित हरकणार नाही, हे असतं. इकडे बाबांचं काय चाललेलं आहे, जेवण खाणं झालेलं आहे आणि शांत बसणार नाहीत. म्हणजे काहीतरी बाबा दिवसभर करत असतात. आणि जे इकडं खाली खुल्लं फ्लॅट आहे ना, तिथं काहीतरी बिया लावत असतात. म्हणजे जसं भाजीपाला काहीतरी लावत असतात. आम्ही उडीद घातलेलं होतं, त्याची रात झालेली आहे. मग त्यानंतर बाबा ते रान परत तयार केलेले आहेत आणि तिथं काहीतरी त्यांना घालायचं आहे. तेच विचारत होते की ते काय टाकायचं, म्हणजे कारवड हे ते आपण टाकू शकतो. तर तेच बाबा बी टाकणार आहेत. म्हणजे बसल्या बसल्या करमत नाही, कुठल्या तरी कामात व्यस्त असतात दिवसभर. आणि बाबांना शेतातलीच कामं परफेक्ट जमतात. तर इकडे सीताफळं पण आणलेले आहेत, तर तेही खायला घेतलेलं आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण सीताफळ खायला. हे सगळ्यांचं फेवरेट असं सीताफळ आणि पेरू खूप आवडतं. तर आम्ही सीताफळं खाऊन घेतली, सगळ्या कामापासून फ्री झाले, कपडे धुवून झाले, हवेला टाकलेले आहेत. आणि आता आलेलो होतो आम्ही बेडरूममध्ये. तर या रूमचीच आज मला साफसफाई करायची आहे. पण त्या अगोदर टुबं जे आहेत ना, ते दिनेशनं काढून ठेवलेले आहेत. ते सगळे वरती ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे ते किती आहेत काय ते मोजून ठेवायचे आहेत. सगळे खाली टाकला मोजलेला आहे. आणि मी एक टुबं देत आहे. थोडेफार यामध्ये गॅरेजलाही न्यायचे, ते पण एका वेगळ्या पोत्यामध्ये बांधून ठेवायचे. तर अशीच एक्स्ट्राची कामं होऊन जातात. त्यामध्ये आपल्याला थोडासा लेट होतो, कारण आपण एक विचार करतो की आपल्याला ही सगळी करून पटकन साफसफाई करायची होती. पण त्यामध्ये हे टुबाचं काम झालं. आणखीन यामध्ये 1 अर्धा तास लागलाच आम्हाला. आणि सगळ्या कप्प्यामध्ये किती नंबरचे किती टुबा आहेत, किती संपलेले ते पण चेक करायचं होतं. म्हणजे नवीन आणायला यांना विचारत होते की नवीन कुठले आणायचे आहेत, कुठले ठेवायचे आहेत. म्हणजे त्यांनाही लक्ष देणं होत नाही. आजकाल असं झालेलं ना त्यांचं की मॉर्निंगला गेले गॅरेजला की रात्रीच घरी येत आहेत. मग कुठले टुबं संपलेले, कुठलं गॅरेजची वस्तू संपलेली आहे, ते सगळं दिनेशला चेक करायला लावलेले. तर दिनेश तेच चेक करत होता. तर झालेलं आहे आता हे सगळं काम. आता साफसफाईला सुरुवात करूया. तर जेव्हा साफसफाईची कामं येतात ना, त्यावेळी थोडंसं कन्फ्युजन होतं की कुठलं अगोदर काढायचं, कुठलं नंतर काढायचं, कारण पूर्ण घरभर पसारा आहे आता. तर विचार केला की अलमारी अगोदर न काढता मी स्टँड काढत आहे, कारण या स्टँडमध्ये असे कपडे भरलेले आहेत ना, म्हणजे मी व्यवस्थित ठेवत असे वरच्यावर. पण यावेळेत असं झालेलं नाही की काढायचं आहे, आता दसऱ्याची साफसफाई येत आहे, काढायचं आहे, हाच विचार डोक्यात आहे माझं. म्हणून सगळं जिथल्या ते ठेवलं. किचनमध्ये असंच निघणार आहे, बेडरूममध्ये तसंच निघालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मी कपडे इथं भरून ठेवलेले. दिनेशचं त्रास आहे ना की
की कपडे घेतो आणि व्यवस्थित ठेवत नाही, त्याची सवयच आहे. मी म्हणती असते वरच्यावर की जेव्हाच्या तेव्हा कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवायचे, म्हणजे एकत्र मला इतकं काढावं लागत नाही. पण यावेळेस मी पण तसंच केलेलं आहे. जे कपडे हातात आले फक्त त्यामध्ये खुपसायचं काम केलेलं आहे. तर बघू शकता हे कपडे कमीच आहेत, पण ते व्यवस्थित न ठेवल्यामुळे ना खूप सारं दिसत आहे. असं वाटतं की त्या स्टँडमध्ये ते बसणारच नाहीत. पण जेव्हा मी फोल्ड करून ठेवले ना त्यावेळी पूर्ण स्टँड रिकामं दिसत होतं. फक्त एकच कपा भरणार होता व्यवस्थित घडी घालून ठेवल्याने. तर इकडं सगळेच कपडे मी काढलेले आहेत आणि खालच्या साईडला मी 2 कप्यात पिशव्या ठेवल्या आहेत, एकात प्लास्टिकच्या एकात कपड्याच्या. म्हणजे ह्या पिशव्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला जेव्हा हे घाईगडबड आहे आपल्याला पॅक करून यायचं आहे, पिशव्या हे लागतात. म्हणून 2 कप्पे पिशव्याचे आहेत. ती पिशव्या पण मी व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या, तीही घाईगडबडीत अशा झालेल्या होत्या. ते पण सगळ्या काढलेल्या आहेत आणि सगळ्या मला व्यवस्थित ठेवायचं आहे. बघू शकता आता इथं बेडरूमची काय अवस्था झालेली आहे यावेळी. तर आता अगोदर मी ह्या पिशव्या सगळ्या फोल्ड करून ठेवणार आहे. स्टँड अगोदर मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता एक एक पिशव्या ठेवून देऊया खालच्या साईडला. मग सगळे कपडे कुठले कपडे यामध्ये ठेवायचे कुठले काढायचे ते नंतर डिसाईड करणार आहे. कारण यामध्ये खूप सारे कपडे असे झाले ना जे घालत नाही दिनेश. दीपकचे कपडेही मी जेव्हा अगोदर स्टँड काढले होते तेव्हा मी खूप सारे कपडे दीपकचे बांधून ठेवलेले आहेत आणि दिनेशचे आता तसे झाले 2-2 जोड 3-3 जोड झालेले आहेत. आणि कॉलेजचं तर असतंच, त्यावेळी शर्ट घालतो, घरी आल्यानंतर नाईट पॅन्ट टी शर्ट घालतो आणि जे एक्स्ट्राचे आहेत ते तसेच आहेत, यांचे पण आहेत. आता ते सगळे कपडे मला यामधले काढायचे आहेत कारण इथं ठेवल्या तर धुळी होते आणि घालतही नाही येते. तर म्हणलं सगळे कपडे जे धुवायचे ते धुवून इस्त्री करून मी कपाटात ठेवून देते, म्हणजे ते व्यवस्थित राहतील. तर आता सगळेच इथं कपड्याचा बाजार मी काढलेला आहे. बघू शकता पूर्ण भारा झालेले आहे. मास्कही तर खूप सारे ठेवलेले होते. जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेस हे मास्क आणलेले होते, नवीनच आहेत. तर ते पण मी जपून ठेवले होते. दिनेश तेच म्हणत आहे, मग मी कशालाही जपून ठेवले. सगळे मास्क एक 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 घालून बघत आहे, म्हणजे सगळे कलरफुल आहेत. मुलांचा वेगळाच नाद असतो. मी सांगितलेले काय हा करतोय काय. मी म्हणलं सगळे कपडे मला फोल्ड करून दे, टी शर्ट वगैरे जे जे तुला घालायचे आहेत ते मी स्टँडमध्ये ठेवून देते आणि जे न घालायचे आहेत ते साईडला ठेवून म्हणजे धुवून मी कपाटात ठेवून देते. तर ते सगळं सोडलं आणि ते मास्कच घालत बसलेलं आहे दिनेश. मुलांचं असंच असतं, मनात आलं तर एक करतात, नाहीतरी दुसरंच काहीतरी त्यांचं चालू असतं. तर असं आपल्याकडे काही ऑप्शन नसतं. आपल्याला आमक तमक केलो ना खरंच आपल्याला नंतर मग आपल्याला एक्स्ट्रा करावं लागतं. तर जसं मला आता हे पिशव्या अगोदर फोल्ड करून ठेवायचे, नंतर मग कपडे ठेवायचे आहेत. मग आणखीन हँगरलाही कपडे खूप सारे झाले, जे धुवायचे जे न धुवायचे आहेत सगळे एकत्र झालेले आहेत. ते पण मला घ्यायचे आहे धुण्यासाठी, म्हणजे उद्या मी वॉशिंग मशीनला हे सगळे कपडे लावणार आहे अगोदर. मग नंतर जे रेग्युलर आपले रोजचे कपडे ते लावणार आहे, म्हणजे कपडे धुवून होतील मग मी इस्त्रीलाही देणार आहे, म्हणजे व्यवस्थित राहतील. नाहीतरी घरभर पसारा आणि कपड्याचा बाजार, बेडरूममध्ये कपड्याचा बाजार आणि किचनमध्ये भांड्याचा बाजार असं झालेलं आहे. काढलीच आहे साफसफाई, तर आता व्यवस्थित ठेवून देऊया. सगळं ठेवल्यानंतर थोडे दिवस इतकं छान दिसतं ना की एक कपडा मी हलू देत नाही. मग एक 15 दिवस महिना गेला की मग परत तीच अवस्था होते. तर मला वाटतं सगळ्यांच्या घरात असाच प्रकार असेल. अगोदर आपण खूप व्यवस्थित ठेवत होते जेव्हा आपण पहिल्यांदा ठेवतो त्यावेळेस. मग नंतर एक 15 दिवस महिनाच व्यवस्थित राहतात, त्यानंतर ते विक्रमण होणार आपण कितीही जपो, कारण आपल्या एकट्याचंच हात नसतं इथं, सगळेजण घेणार असतात आणि व्यवस्थित ठेवणार कोणी नसतं, असं होतं. तर इकडे सगळे टी शर्ट म्हणजे दीपकचे 1-2-3 टी शर्ट यामध्ये आहेत. मला वाटलं दिनेश घालेल म्हणून मी इथंच ठेवलेलं होतं, पण दिनेशला त्याचे 2-2, 3-3 जोड झालेले आहेत, त्यामुळे तो नग म्हणत आहे. तर सगळे मी काढून धुवून ठेवणार आहे आता. आणि हे खोळ वगैरे आहेत उशीचे, ते पण एक्स्ट्रा आहेत, ते पण मी फोल्ड करून इथं ठेवून देते, कारण ते आपल्याला वरच्यावर लागतच असतात. तर थोडेफार कपडे मी स्टँडमध्ये घडी करून ठेवले आणि तोपर्यंत हे कपडे धुवून झालेले आहेत. तर मी आता हे कपडे अगोदर हाडकू घालते, म्हणजे कपड्याचं काम होईल, हाडकत राहतील, आणि मग मी जी साफसफाई आहे बाकीची तेही काढून घेते. बघू शकता इकडं गुलाबाचं फुलही छान उगवलेले, म्हणजे मॉर्निंगला मी लक्षच दिलं नाही, ते व्यवस्थित उगवलेलं आहे. म्हणजे मी आणखीन एक दिवस ठेवेन, याच्या पाकळ्या सगळ्या गळून जाणार आहेत. आणखीन एक कळी पण आलेली आहे, ते उद्या उगवणार.
तर असं आता मी काही फूल ते तोडलेलं नाही आहे, कारण आता पूजा वगैरे झालेली आहे. तोडून तरी काय करू, उद्याच्याला मी तोडून देवाला वाहिणार आहे. तर इकडे मी पिशव्या प्लास्टिकच्या आणि जे कपड्याचे आहेत ते ठेवलेले आहेत, आणि दिनीचे टी-शर्ट, नाईट पॅन्ट आणि यांचे सगळ्यांचे कपडे मी ठेवलेले आहेत. दीपकचे कपडे मात्र इथं मी एकही ठेवलेले नाही, सगळे मी धुवायला घेतले. धुवून मी कपाटात ठेवणार आहे, कारण इथं ठेवल्याशिवाय धूळ पण खूप होत आहे त्या कपड्यांची. आणि इथं माझ्या साड्या अगोदर मी अलमारीत ठेवलेल्या होत्या, आता अलमारीतनं काढल्या आणि इथं स्टँडमध्ये एक कपा रिकामा झालेला आहे. तर त्यामध्ये सगळ्या साड्या मी फोल्ड करून ठेवत आहे व्यवस्थित. जे रोजच्या साड्या आहेत माझ्या तेच आहेत, आणि बाकीच्या तर कपाटामध्ये आहेत, ते पण मलाच काढायचं आहे कपाट पण. तिथं पण असं झालेलं आहे, साड्यांची अवस्था खूपच बिघडलेली आहे. काही गडबडीत आपण घेतो आणि नंतर व्यवस्थित ठेवत नाही, त्यामुळे आपल्याला एकत्र हे सगळं काढावं लागतं. जेव्हाच्या तेव्हा ठेवलं ना खरंच इतका कामाचा लोड येत नाही, इतकं हे विक्रमाळ होत नाही. सगळ्या साड्या व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेल्या आहेत, आणि साडी घडी घालतोच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे कटा असतात ना आतमध्ये करायच्या, म्हणजे साडी लवकर विक्रमाळ होत नाही. जर आपण खालची साडी काढून घेतली आणि वरची साडी विक्रमाळ होणार नाही, अशा पद्धतीने ठेवायचे. म्हणजे कटा आतमध्ये करायच्या आणि मग ठेवायचं. बघा तुम्ही किती दिवस ते व्यवस्थित राहतात. आणि ते कवर घेतले, या कवरमध्ये फक्त मी देवाचे कपडे ठेवलेले आहेत, म्हणजे जसं आसन आहे देवाचे, शैवांचे पोशाख आहेत, असे मी एका कवरमध्ये ठेवले, म्हणजे पटकन देवाचे कपडे भेटून जातात. आणि एका याच्यामध्ये मी पडदे वगैरे असे ठेवलेले आहेत, म्हणजे एक कवरच केले, जे चेनचे असतात, जीपचे असतात तसे कवर केले आहेत, आणि स्टँडमध्ये ठेवलेले आहेत. तर स्टँडमधले कपडे ठेवून झालेले आहेत. आता आलेले आहे मी कपाटाकडले कपडे काढण्यासाठी. तर बघू शकता इथं पण तशीच अवस्था झालेली आहे. तर अगोदर मी काटापदराच्या सगळ्या साड्या काढलेल्या आहेत. बघू शकता खूप साऱ्या साड्या झालेल्या आहेत. अगोदर मी फोल्ड करून हे साड्या ठेवते, आणि जी इकडच्या साईडला मी साड्या ठेवलेल्या आहेत, जे रेग्युलर साड्या आहेत म्हणजे साध्या आहेत, त्या साड्या पण व्यवस्थित मला फोल्ड करून ठेवायच्या आहेत. मग परत खालच्या साईडला काय झालेलं आहे ना, कपडेच बसत नाहीत. नवीन कपडे मी तिथं ठेवले, जे आयरी कपडे असतात ना ते एका कप्प्यामध्ये ठेवले, तेच भरून गेलेले. एकामध्ये बाबांचे धोत्र जे आयरी आहेत ते भरून गेलेले आहेत, आणि जी इस्त्री केलेले कपडे ते ठेवण्यासाठी इथं जागाच नाही असं झालेलं आहे. तर मी आज ते जे कपडे आहेत ना ते मी काढणार आहे. जे आयरी कपडे आहेत ना, म्हणजे ते दररोज लागत नाहीत, तर ते मी एका पिशवीमध्ये पॅक करते आणि डिक्कीमध्ये ठेवून देते, आणि कपाटामध्ये फक्त आपले रेग्युलर कपडे मी ते ठेवणार आहे. म्हणजे जे इस्त्रीचे कपडे आहेत, नवीन कपडे आहेत, जे दररोज घालण्यासाठी लागणार आहेत, किंवा कधीतरी आपण कुठं जातो त्यावेळेत घालण्यासाठी लागणार आहेत. आणि जे आयरी कपडे आहेत ना ते मात्र मी कपाटातनं काढणार आहे, म्हणजे एका वेगळ्या पिशवीमध्ये पॅक करून मी डिक्कीत ठेवून देते, कारण आपल्याला ते दररोज लागत नाहीत. कधीतरी आपण कुठं तर जात आहे कार्यक्रमाला, तिथं करण्यासाठी ते आयर लागणार आहे, मग त्यावेळेत आपण डिक्कीतलं घेऊ शकतो. कारण कपाटामध्ये इतकं सगळं बसतच नाही आहे, साड्या सगळ्यांचे कपडे खूप झालेलं आहे तिथं, आणि ते दाबून दाबून ठेवल्यामुळे खूप विक्रमाळ पण होत आहे. तिकडे ओटी बांधली होती या साडीला, ती तशीच आहे. ती ओटी पण मी सोडत आहे. कशा पद्धतीने माझी कामं होतात ना, एखादी गोष्ट विसरली मग ती तशीच राहते, नंतर होतच नाही. तर आज मी सगळ्या साड्या व्यवस्थित घडी घालून ठेवलेल्या आहेत वरच्या कप्प्यामध्ये. आपण हँगरलाही ठेवू शकता, पण हँगरला मी ठेवलेले नाहीत, कारण खूप सारे आहेत ते हँगरला ठेवायला. म्हणजे 6 हँगर आहेत माझ्याकडे, त्यामुळे अशा पद्धतीने एकावर एक मी व्यवस्थित घडी घालून ठेवलेली आहे. तर काटापदराच्या साड्या मी व्यवस्थित ठेवल्या. आता इकडच्या जी साड्या आहेत ना, जी साध्या साड्या आहेत, त्या साड्याही मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देते, म्हणजे साड्याचं काम होईल. मग नंतर जे खालच्या कप्प्यात कपडे ठेवलेले त्यांचे, ते दिनेशचे आहेत, दीपकचे आहेत, ते सगळे कपडे मला व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि ब्लाऊज घाई गरजेत आपल्याला ब्लाऊज भेटत नाही, ते एक भेटतं एक न भेटतं. तर साडीमध्ये तर मी साडीमध्येच ठेवलेले आहेत, म्हणजे जेव्हाही साडी घालतो आपण ते ब्लाऊज भेटून जातं. पण ही जी आहेत ना, म्हणजे कुठल्याही साडीवर मॅच होण्यासाठी मी हे ब्लाऊज शिवून घेतलेले होते, ते पण मला व्यवस्थित भेटत नाही आहेत. तर ते मी अशा जीपच्या कवरमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे ते विक्रमाळ होणार नाहीत आणि पटकन मला भेटून जाईल. आणि इकडे जी बॅग दिसत आहे ना, या बॅगमध्ये मी नवीन कपडे भरून ठेवणार आहे. साडीचं आणि ब्लाऊजचं काम झालेलं आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता नंबर आहे यांच्या कपड्याचा. तर इस्त्रीचे कपडे मी इथं ठेवलेले आहेत, आणि इथं खूप सारे आयरी कपडे होते ते सगळे मी काढलेले आहेत, आणि फक्त मी इस्त्रीचे कपडे इथं ठेवणार आहे, जे दररोजचे, दिनेशचे, दीपकचे आणि यांचे तिघाचे आहेत. अशा पद्धतीने ठेवले, म्हणजे थोडीशी जागाही झालेली आहे, कपडे सगळे व्यवस्थित बसलेले आहेत. म्हणजे यावेळी थोडंसं चेंज केलेलं आहे मी कपाटामध्ये. म्हणजे कसं आहे ना, आपण जास्त कपडे कपाटामध्ये खुपसून ठेवलो, नवे जुने सगळेच, तर आपल्याला एकही वेळेत भेटे ना, आणि त्या नादामध्ये आपण काय करतो, सगळे कपडे विक्रमाळ करतो आणि नंतर ठेवणंही होत नाही. तसंच झालेलं आहे मला आज, तसंच झालेलं होतं. भरपूर वेळ गेला, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी वेळा दाखवलेला आहे, पण पूर्ण दिवस माझा यामध्येच गेलेला होता. तर इकडे मी सगळे इस्त्रीचे कपडे अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत, आणि ज्या शर्टाची जी पॅन्ट आहे मी त्यामध्येच टाकून ठेवते, म्हणजे घाईगरवडीत ते भेटून जातं. तसं तर पतिदेवांची खूप घाईगरवड असते, जेव्हाही कुठं जायचं आहे त्यांना,
खूप घाई गडबड करतात त्यावेळेस मला एक भेटतं एक भेटत नाही असं होतं. मग जेव्हा मला खाली वेळ भेटतो ना मी अशा पद्धतीने ठेवते, म्हणजे घाई गडबड म्हणजे त्यावेळेत होऊ नये आणि एक घ्यायला गेलं आणि दुसरं येऊ नये, म्हणून अशा पद्धतीने निवांत जेव्हा आपल्याला वेळ भेटतो त्यावेळेत मी हे सगळं ठेवत असते. तर अशा पद्धतीने मी कपाटामध्ये सगळे कपडे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता डिकीतले जे एक्स्ट्राचे कपडे आहेत ते मी काढलेले आहेत. तर हे खूप सारे एक्स्ट्राचे कपडे आहेत, ते मला ठेवायचे नव्हते, जे लागणार नव्हते, खूप जुने झालेले आहेत, ते सगळं मी एक भिंड बांधलेलं आहे. म्हणजे आता हे मी डिकीत ठेवणारच नाही आहे आणि जे लागणार कपडे आहेत ते सगळे मी एक वेगळं भिंड बांधून डिकीत ठेवून देते. तर इकडे या पिशवीमध्ये थोडेफार जे लागणार होते ते कपडे आहेत, म्हणजे जे ब्लाऊज पिसा वगैरे असे तसे व्यवस्थित नाही आहे ते. तर हे सगळं मी बाजूला करणार आहे, म्हणजे यानंच डिक्की भरलेली आणि वेगळे कपडे तिथं बसत नाहीत. आणि जेव्हाही दसऱ्याचं येतं ना साफसफाई त्याच वेळेत आपण काढतो, कारण एरळा तर आपल्याला लक्षातच येत नाही की हे सगळं आपल्याला काढायचं आहे. हे सगळे डिकीतले कपडे हे मी काढलेले आहेत आणि जे पाहिजे ते व्यवस्थित ठेवले आहेत घडी घालून. कपाटही व्यवस्थित केलेलं आहे, स्टँड पण व्यवस्थित केलेलं आहे. बघितलं तुम्ही अगोदर किती कपड्याचा भारा दिसत होता, ते फोल्ड करून ठेवलं तर ते कपडे खूप सारे तिथं बसले आहेत असं वाटतं. आणखीन तिथं खूप सारे कपडे बसतील, म्हणजे आपण कितीही कपडे असो व्यवस्थित फोल्ड करून ठेवलं ना खूप सारं कमी जागेत बसतात ते. आणि आपण जसं हातात गेलं तसं आपण खूपसं राहिलो ना खरंच ते खूपच बेकार दिसतं आणि व्यवस्थित बसणारे नाहीत. आणि हे सगळे कपडे मी बकेटात का भरत आहे तर ते मला धुवायचे आहेत, म्हणजे रुमाल आहेत, काही टावेल वगैरे आहेत, ते सगळे मी बकेटात भरलेले आहेत आणि उद्या मी मशीनला लावणार आहे. आणि हे काही ब्लाऊज पीस आहेत, दस्ती टोपी जे आयरी असतात ना ते अशा जीपच्या कवरमध्ये मी ठेवलेलं आहे, म्हणजे विक्रमाळ होऊ नये आणि जेव्हाही काही गडबड आहे आपल्याला कुठंतरी जायचं आहे ते पटकन भेटून जावं, तर ते ठेवून दिलेलं आहे. तर बघू शकता बेडरूमची अवस्था अशी झालेली आहे. दिनेशचं जेवण चालू आहे, म्हणजे मला वाटलं आज संडे आहे दिनेश खूप माझी मदत करेल, पण मदत काय तो घरीच नव्हता. थोडा वेळ मला करू लागला, नंतर गॅरेजला गेला आणि तिकडेच मग आता जेवण करायला आहे. तर असं त्यांची कामं त्यांना आहेत आणि ही जी कामं आहेत ना ते आपले आहेत. आणि आपल्याला म्हणजे कुणाची आशापेक्षा करणं हेच चुकीचं आहे, कारण त्यांची कामं त्यांना आहे. दिनेशला अभ्यास असतो, गॅरेजला जायचं असतं, काहीतरी बाहेरची कामं असतात, खूप सारं असतं. त्यामुळे ही कामं जी आहेत ना स्वतःलाच करायची आहे, म्हणून मी थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे. तुम्ही म्हणत होता ते महाळ आहेत ना, तर हो बुधवारी महाळ आहेत. तोपर्यंत मी बेडरूमची आणि तिकडच्या रूमची 2 रूमाची मी साफसफाई करून घेते, कारण नंतर ही एकत्र लोड येतो आणि खूप सारं आहे हे, त्यामुळे मी थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे. पलंगाच्या खाली मी खूप सारं ठेवलेलं होतं सामान, जे मला व्यवस्थित दररोज झाडताच येत नव्हतं आणि तिथं खूप सारी धूळ पण जमा झालेली होती. म्हणजे जे एक्स्ट्राचं गॅस आहे माझ्याकडे, गॅसची चूल ते ठेवलेली होती, ते काढलेले आहे. काही हे ते सामान होतं सगळं काढून मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे. तर इकडचं झालं आता नंबर आहे अलमारीचा. तर अलमारीमध्ये हे जे हाताला येईल ते ठेवलेलं आहे मी. बघू शकता जेव्हा अलमारी ठेवतो त्यावेळी दिसत नव्हतं, पण खाली ठेवलं तर बघू शकता किती पसारा इथं निघालेला आहे. तर हेल्मेट वगैरे सगळं मी काढलेलं आहे पूर्णपणे. आणि अलमारी स्वच्छ करून घेते अगोदर, आणि ही जी शीट आहेत ना ते पण स्वच्छ क्लीन करून मी अंतरते. आणि मग इथं जे जे मला लागणार आहे यामधलं सामान ते ठेवणार आहे, जे न लागणार आहे ते मी काढून टाकणार आहे, कारण अलमारीमध्ये खूप सारं मी भरलेलं आहे. आणि आपण ठेवलं ना खरंच हे पण 1 महिनाच व्यवस्थित राहतं. त्यानंतर मग जे हाताला येतं ते ठेवतो आपण आणि मग नंतर ते आपल्याला काढणं होत नाही, खूप सारं भरून जातं, वेगळं काही तिथं बसतच नाही असं होतं. तर बघू शकता अलमारी स्वच्छ झालेली आहे. ही शीट पण मी व्यवस्थित पुसून परत लावलेल्या आहेत. आणि आता ही सामान आहे, म्हणजे बांगड्याच खूप सारे झालेत, बांगड्याचा खूप धिंगाणा झालेला आहे. काय झालेलं नवीन जुन्या जे गोट आहेत ते सगळे मी एकत्र ठेवले. आणि जेव्हाही घाई गडबड मला भेटतच नाही, ती एकही बांगडी व्यवस्थित भेटत नाही आहे. म्हणजे आता जे आपण काचेच्या बांगड्या आणतो ना ते सगळे एकत्र झालेत. मी काय केलं, एक बॉक्स घेतला आणि त्या बॉक्समध्ये ते बांगड्या भरल्या. मग जेव्हाही घाई गडबड आहे कुठेतरी जायचं आहे त्यावेळी ती एकही बांगडी मला भेटणार, एक भेटते एका कलरची तर दुसरी एका कलरची भेटत आहे असं होत आहे. मग तसं झाल्यामुळे ते बांगड्या घालण्यातच येईना असं झालेलं आहे. तर आज म्हणलं सगळ्या बांगड्या व्यवस्थित ठेवूया, म्हणजे आपल्याला एक बांगडी घेतली तर सगळ्याच यावा एकाच कलरच्या अशा पद्धतीनं. तर इथं मी काय केलं, सगळ्या बांगड्या ज्या आहेत ना जे मला म्हणजे जे एक कलरचे आहेत ते सगळ्या मी अशा पद्धतीनं वेचून ठेवलेल्या आहेत. आणि एक दोरी घेऊन त्या बांगड्यांना बांधणार आहे, म्हणजे एक बांगडी आपण घेतली तर सगळ्याच्या याव्या अशा पद्धतीने मी तर थोडंसं डोकं लावलेलं आहे. कारण जे हँगर असतं ना
हँगरला पण आपण इतक्या बांगड्या ठेवू शकत नाही. माझ्याकडे एकच म्हणजे छोटा हँगर आहे, त्याला इतक्या बांगड्या व्यवस्थित बसत नाही आहेत. तर मी काय केलं, सगळं एका बॉक्समध्ये भरलं आणि मला एकही व्यवस्थित भेटेना असं झालेलं होतं. तर आज मला थोडासा वेळ लागला, काही हरकत नाही, हे निवांत करूया, कारण नंतर मी करणार. मी आज काढलेलंच आहे तर व्यवस्थितच करायचं. तर इकडे बघू शकता सगळ्या बांगड्या अशा पद्धतीने मी दोरीनं बांधलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या नवीन बांगड्या आहेत, पण एक वेळाही मला घालण्यात आलं नाही आहे, कारण एकही व्यवस्थित भेटेना. सगळं मी एकाच बॉक्समध्ये भरल्या, सगळ्या मिक्स झालेल्या होत्या. जेव्हाही आपल्याला घाईर पडते त्यावेळेत इतका वेळ नसतो की आपल्याला ते सगळ्या वेचून वेगळं करूया. तर अशा पद्धतीने मी सगळ्या बांगड्या ज्या आहेत ना एका कलरच्या एकत्र केल्या आणि दोरीनं बांधलेल्या आहे. म्हणजे एक बांगडी घेतली आपण तर पूर्णपणे यावं अशा पद्धतीने. जे गोट आहेत ते पण अशा पद्धतीनेच बांधलेलं आहे. आणि जे बँटेकच्या बांगड्या असतात ना ते पण मी बांधूनच ठेवलेले आहेत, म्हणजे मला पटकन ते भेटून जावे अशा पद्धतीने. हे सगळ्या उचलून मी कवरमध्ये ठेवल्या. तर आता टेन्शन नाही, एक बांगडी घेतली सगळ्याच येतील म्हणजे घालण्यात येईल. तर सगळ्या अशा पद्धतीने ठेवले. थोडासा वेळ मला जास्त लागला कारण मिक्स झालेल्या होत्या. तर काही नाही, व्यवस्थित झालं हे काम. थोडासा वेळ लागला तर काही हरकत नाही, काम व्यवस्थित झालं पाहिजे. तर बांगड्याचं झालं. आता लगेच मी इकडं हे जे मेकअपचं सामान आहे यामध्ये मेकअपचं कमी आणि एक्स्ट्राचं जास्त झालेले टॅबलेट हे ते जे न घ्यायचे टॅबलेट आहे जे घ्यायचे आहेत सगळेच एकत्र झालेले आहेत. तर सगळ्याच आता मी खाली उलटलेलं आहे आणि जे मला लागणार आहे ते सगळं मी इकडं ठेवत आहे. आणि जे न लागणार आहे ते सगळं मी एका कवरमध्ये भरून, जसं रांगोळी वगैरे आपण घेऊ शकतो ते सगळं देऊ. म्हणजे जे बेकार आहेत ते सगळं मी काढून ठेवणार आहे, कारण एक बांगड्या आहेत त्यामध्ये खराब झालेल्या बांगड्या आहेत. खूप सारं जे नको आहे ते सगळं मी भरलेलं आहे. आणि जी क्रीम वगैरे संपलेले आहेत ते पण खूप सारं झालेले आहे. तुम्ही विचारत होता की ते तू चेहऱ्याला कुठली ट्यूब लावते त्याचे फोटो पाठव. तर मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे माझ्याकडे क्रीम आहे ना ते डॉक्टरनं मला सांगितलेले आहे. म्हणजे वांग खूप आलेली माझ्या चेहऱ्यावरती, खूप चेहरा बिघडलेला होता. तेव्हा मी जेव्हा स्किनच्या डॉक्टरकडे गेलेले होते तेव्हा ते दिलेलं आहे त्यांनी मला. तर तेच लावून घेते मी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचा फोटो पण पाठवेन. आता या तर या अलमारीमधलं मी सगळं बेकार सामान काढलेलं आहे. जे लागणार आहे तेच व्यवस्थित ठेवलेलं आहे. बघू शकता एकदम छान आणि सुंदर अशी अलमारी वाटत आहे ना. म्हणजे तेच सामान असतं आपण व्यवस्थित ठेवलं ना सुंदर दिसतं. आणि आपण जसं हाताला येईल तसं भरत गेलं ना खरंच ते खूप बेकार वाटतं आणि बसतही नाही. तरी साबण आहेत, अंगाचे साबण सगळं मी इकडच्या साईडला ठेवलेलं आहे. सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. म्हणजे बेडरूमची साफसफाई आज मी एका दिवसात कंप्लीट केली, पण अंधारच झालेला होता, मला पूर्ण दिवस यामध्ये गेला. पण काही नाही, जेव्हा आपण ही कामं करून करून थकतो आणि जेव्हा आपलं काम व्यवस्थित होतं आणि आपण ते बघतो ना आपला थकवा पूर्ण गायब होतो तसं झालेलं होतं मला. आणि बघू शकता आता हे जी एक्स्ट्राची बांगड्या जी खराब झालेली आहेत सगळं मी एका कवरमध्ये भरत आहे. पूर्ण बेडरूम मी झाडू मारून घेते आणि आता पुसण्याचं काम करणार नाही आहे, कारण उद्याच्याला मला तिकडची रूम काढायची आहे. मग सगळ्याच रूमा मी एकत्र पुसून घेणार आहे, कारण लेट खूप झालेला आहे, थकवाही खूप आलेला आहे. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. रात्रीचा चहाही बनवून घेते अगोदर, म्हणजे थोडंसं आळस कमी होईल. देवाला दिवा लावायचा आहे. खूप सारी आपली घरची कामं होऊन जातात ज्यामध्ये खूप एनर्जीची गरज असते आपल्याला, आणि ही वेळेत करणं गरजेचं पण आहे. तर 2-3 दिवस झाले विचार करत होती की साफसफाईला सुरुवात करूया, पण झालंच नाही. ताईकडे गेलो, परत आत्या आल्या म्हणून झालं नाही. तर आज मी मॉर्निंगलाच विचार केला होता की आज कुठलंच काही निमित्त नाही, आज काढायचं. आणि तसंच झालेलं आहे. आज मी बेडरूमची साफसफाई केलेली आहे. आता बेडशीट वगैरे मी उद्याच्याला चेंज करणार आहे, आज काहीच केलं नाही, कारण थकवा खूप आलेला आहे. आता कुठलंच काम करायचं मन नाही आहे. स्वयंपाक करते, जेवण खाणं करते आणि निवांत मी रेस्ट घेणार आहे. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट. तर इकडे मी चहा बनवून घेतलेला आहे, तर चहा पिऊन मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे.